शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी शासनानं मागेल त्याला सोलार योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि लाखो शेतकरी त्याच्या अंतर्गत जे आहेत ते फॉर्म भरत आहेत. आता याच्यामध्ये काय झालं की मागील काही दिवसापासून वेबसाईटवर काही प्रॉब्लेम होते, त्याच्यात तिथे फॉर्म भरल्या जात नव्हते. काही ठिकाणी त्याचं खातेदाराचं नाव वगैरे सिलेक्ट होत नव्हतं. आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, परंतु याच्यामध्ये आता काही बदल झाले आहेत. नेमके ते बदल आपण काय झाले आहेत ते आपण प्रत्यक्ष जे आहे ते वेबसाईटवरच आपण पाहणार आहेत. नेमके ते बदल काय झाले आणि त्या ठिकाणी नेमकं काय करायचं. बोरवरचे विहीर, नदी, तलाव आणि आणखीन प्रकारचे तुम्हाला फॉर्म भरता येतात. सोबतच तुम्हाला 10 HP पंप सुद्धा मिळणार आहे. त्याच्यात काय नेमकं बदल आहेत आणि काय त्याच्यासाठी हे आहेत अटी शर्ती आहेत ते सर्व आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरच पाहणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शेतकरी बांधवांनी कंपनीची निवड केली आहे आणि ज्यांच्या वर्क ऑर्डर निघून 3-4 महिने झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना एक सूचना आहे की त्यांनी त्यांच्या वर्क ऑर्डर जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्या व्हॉट्सअपला मला वर्क ऑर्डर पाठवा. कारण त्या जे कंपनीची आपण जे आहे ते एक लिस्ट बनवून त्याचा एक मेल करणार आहे शासनाला आणि इतके दिवसामध्ये त्यांचे म्हणजे खूप दिवसापासून शेतकऱ्याचे पंप बसणं हे प्रलंबित आहेत म्हणून एक मेल टाकणार आहे की तुमचे पंप बसण्यासाठी त्यांची मदत होईल आणि कंपन्या जे आहेत ते लवकर पंप बसवतील या उद्देशाने एक आपण शासनाला ते कळवणार आहे. त्यासाठी तुमच्या वर्क ऑर्डर निघून जर पंप बसणं एक 3-4 महिन्यापासून जर पेंडिंग असेल, लगेच समजा 1-2 दिवस झाले असतील तर नका पाठवू, पण भरपूर दिवस झाले असेल पेंडिंग असेल तर तुम्ही मला नक्कीच त्या स्क्रीनवरल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा जो मेल ID देतो त्या मेलवर तुम्ही जे आहे ते तुमचं जे काही वर्क ऑर्डर आहेत ते मला पाठवून द्या. म्हणजे आपण नक्कीच पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला पाठवता येतील. चला तर मग आता वेबसाईटवर नेमके कोणते बदल झाले आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात की ते बदल काय आहेत ते. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते आपण मागेल त्याला सोलार योजनेच्या वेबसाईटवर आलेलं आहे. इथे तुम्हाला सर्व जे काही आहे योजनेबद्दलची जे आहे ते माहिती या ठिकाणी मिळणार आहे आणि इथे एक परिपत्रके आणि शासन निर्णय म्हणून आहे. तर याच्यामध्ये तुम्ही परिपत्रकेवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी एक 4 फेब्रुवारी 2025ला एक 10 HP पंपासंदर्भातलं एक सर्क्युलर या ठिकाणी निघलेलं आहे. हे जे सर्क्युलर आहे ते 7.5 HPच्या ठिकाणी 10 HP पंप बसण्याबाबतचं सर्क्युलर आहे. याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ जो बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि सर्क्युलर वगैरे जर पाहिजे असेल तर मागेल त्याला सोलार योजनेच्या वेबसाईटवर तुम्हाला ते सर्क्युलर मिळून जाईल. ती वेबसाईट सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला तर बघूयात की मग आता याच्यामध्ये फॉर्म भरताना नेमके काय बदल झालेले आहेत आणि या जे काही आहेत वेबसाईटवर नेमके कुठले कुठले बदल झालेले आहेत. बघा, इथे अर्ज करावर गेल्याच्या नंतर आपण या ठिकाणी एक आपल्याला अर्ज ओपन होतो. तर इथं बघू शकता पहिलाच कॉलम या ठिकाणी होता तो आपल्याला जर आपलं जे ग्राहक महावितरणाकडं पैसे भरून ज्याची वीज जोडणीसाठी प्रलंबित होते त्याचा कंझ्युमर नंबर जर आलेला असेल तर ते कंझ्युमर नंबर टाकून या ठिकाणावर त्यांचा जो डेटा आहे तो फेच करत होते. परंतु आता ते ऑप्शन पूर्णपणे त्या ठिकाणाहून काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता डायरेक्ट कस्टमरचा जो काही आहे ते आधार नंबर टाकण्यास त्या ठिकाणी सांगत आहेत. इथं आधार नंबर जर आपण एंटर केला, आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर पुढचे जे काही कॉलम आहेत, जे बॉक्स आहेत ते लाईव्ह होतात. यामध्ये तुमचा जे काही आहे ते जिल्हा तुम्ही निवडू शकता इथे. त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही गावाचं नाव आहे तर ते गावाचं नाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणाहून जे आहे ते निवडून घ्यायचं आहे. हे तुमचं डार्क वॉटर शेडमध्ये असेल तर इथं अशा पद्धतीने तुम्हाला एक पॉपअप मेसेज दाखवतो, परंतु हे डार्क वॉटर शेडची काही आवश्यकता नाही त्या सर्टिफिकेटची. आता इथे तुम्हाला एक गट क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता पूर्वी काय होतं की हेच गट त्या ठिकाणी घेत होता. भरपूर वेळा काय होतं की जे सब गट आहेत तर त्याला ते इश्यू येत होता, त्याच्यामुळे त्यांनी ते काम केलेलं आहे वेबसाईटवर. इथे तुमचा जो काही आहे तो जमिनीचा जो प्रकार आहे ते तुम्हाला निवडायचा आहे आणि या ठिकाणावर जे आहे ते तुमचे खातेदाराचे नाव तुम्हाला पहिले शो करत नव्हते, ते आता खातेदाराचे नाव जे आहेत ते शो करत आहेत. खातेदाराचं नाव निवडल्यानंतर इथं जमीन वगैरे जे आहे ते किती आहे ते मागं जे आहे ते येत नव्हती, आता हे सगळं
त्यांनी जे आहे ते फायनल केलेले आहे, म्हणजे याच्यावर काम केलेलं आहे आणि आता हे सुरळीतरित्या काम करत आहेत. खाली जे आहे ते तुमचा ॲड्रेस वगैरे टाकून तुमचा मोबाईल नंबर, शक्यतो आता ईमेल आयडी भरपूर शेतकरी टाकत नाहीत, परंतु ईमेल आयडी तुम्ही टाका, जेणेकरून तुम्हाला तक्रारी वगैरे करायची असतील तर रजिस्टर मेलवरून त्या तक्रारी जातात. आणि जो मोबाईल नंबर तुम्ही वापरताय ना, तो मोबाईल नंबर जो आहे तो परमनंट तुमच्याकडे असायला हवा. भविष्यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर त्या मोबाईलद्वारे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. या ठिकाणी तुमचा जो आहे ॲड्रेस वगैरे टाकायचा. पूर्वीचा जो काही प्रकार आहे तो या ठिकाणावर तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आता बघा, इथे पण आपल्याला 2-3 एक बोर वगैरे सगळे हे दिसत होते, परंतु आता इथे विहीर आहे, बोरवेल आहे, रिव्हर आहे, कॅनॉल आहे, शेततळे आहे, ट्यूबवेल आहे, ह्या सगळे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला ज्याही क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे त्या क्षेत्रासाठी आपण अर्ज करू शकतो. आता त्या ठिकाणी आपलं सिंचन प्रकार या ठिकाणाहून आपल्याला निवडायचं आहे. पाण्याची खोली वगैरे किती आहे, काय आहे ते हे या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपलं पिकाचा तपशील इथे द्यायचा आहे. त्यानंतर आता जो काही विद्यमान पंप कोणता वापरत आहे ते आपल्याला सुद्धा या ठिकाणावर या कॉलममध्ये द्यायचं आहे. आता इथे आवश्यक पंप या ठिकाणी एक बदल झालेला आहे. बघा, इथे आपल्याला AC-DC तिथे दिसत होतं, इथे आपल्याला DC पंप पहिले होता आणि आताही आहे. आता या ठिकाणी सरफेस आणि सबमर्सिबल हेही पहिलेही ऑप्शन होता, आवश्यक वॉटर. आणि इथे बघा, आता या ठिकाणावर 10 HP ऑप्शन ॲड झालेला आहे. ज्या शेतकऱ्याचं क्षेत्र जास्त आहे, 5 एकरापेक्षा जास्त क्षेत्र आहे, त्या शेतकऱ्यांना 7.5 HP बरोबर 10 HP पंप मिळणार आहे. परंतु सबसिडी जी आहे ते 7.5 HPचीच मिळणार आहे. वरचे जे पैसे आहेत, रक्कम आहे, तर ती तफावत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कंपनीला पे करायची आहे. तर हे अशा पद्धती या ठिकाणी एक मोठा बदल झालेला आहे. आणि इथे सुद्धा काही बदल झालेले आहेत. जे काही तुमचा पहिले कंझ्युमर नंबर टाकायचा होता तोही त्या ठिकाणावर बदल झालेला आहे. इथं आपली बँक डिटेल टाकायची आहे. आणि हे जे काही घोषणापत्र आहे इथेही एक 4-5 टिक बॉक्स, चेक बॉक्स वगैरे आपल्याला करावं लागत होते, त्या ठिकाणी ते संपूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे डॉक्युमेंट आहेत, डॉक्युमेंट जे पहिले आहेत तेच आहेत. 7/12 आहे. 7/12वर तुमची जे काही बोर विहीर मांडल्याचा पुरावा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास त्याच्यामध्ये 200 रुपयाच्या जे काही स्टॅम्प पेपर आहे, बॉन्ड पेपर आहे, त्याच्यावर नाहरकत प्रमाणपत्र सादर करायचे, आधार कार्ड, त्याच्यानंतर बँक पासबुक आहे, त्यानंतर फोटो आहे आपलं, हे अपलोड करायचं आहे. जर जे शेतकरी अनुसूचित जाती जमातीमध्ये असतील तर त्यांचं जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे. शेत सामायिक पाण्याचा पंप सामायिक असल्यास भागीदाराचे नाहरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. आणि जे पाणी प्रभावित डार्क वॉटर शेडमध्ये असेल तर ते काही गाव आहेत तर त्यासाठी ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. हे एवढे काही याच्यामध्ये मोजकेच बदल झाले आहेत. मेन बदल म्हणजे 10 HPचा पंप त्याच्यामध्ये ॲड करण्यात आला आहे. आणि 7/12चा जे काही विषय होता तो त्याच्यामध्ये गट नंबरचे वगैरे काही इश्यू होते ते त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. हे जे काही होते तर या संदर्भातले थोडक्यात काही बदल होते. आता आणखीनही काही बदल याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे, की जसं की आपलं मल्टिपल गटामध्ये जमीन आहे, त्या गटामध्ये जे आहे ते आपल्याला पंप घ्यायचा असेल, म्हणजे आपल्याला एका गटामध्ये समजा 1 एकर जमीन आहे, त्याच्यात आपला विहीर बोर मांडलेला आहे, परंतु दुसरीकडे आपलं 5-7 एकर जमीन आहे, अशा ठिकाणी 3 HP पंप जो आहे तो बसला जातो. मग अशा वेळेस शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतो. तर हे पण बदल करणं जे आहे ते त्याच्यामध्ये चालू आहेत. लवकरच ते बदल होणार आहेत. 7/12चा डेटा जो आहे तो अपडेट करणं चालू आहे. म्हणजे जे काही खाता नंबर आहे त्याच्यावर सुद्धा ते लवकरच अपडेट तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये. कारण महावितरणानं जे काय आहे ते ही योजना त्यांच्याकडे नवीन होती. आता थोडे याच्यामध्ये बदल करत त्याच्यात सुधारणा होत आहेत. हळूहळू ह्या सर्व सुधारणा केल्या जातील. तुर्तास तरी हे बदल झाले होते तर त्याच्याबद्दलचे अपडेट आपल्याला देण्याचे प्रयत्न केले. आणि ज्या शेतकऱ्यांचे पंप बसलेले आहेत त्याला वर्क ऑर्डर जर आलेले असतील तर त्यांनी जे आहे ते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जो आहे तो डेटा आपल्याला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही मला तो डेटा पाठवायचा आहे. त्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ घेणार आहे. आणि ते मेलसुद्धा शासनाला त्याचे जे आहे ते मेलद्वारे पण कळवणार आहे की या कंपन्यांनी जे आहे ते पंप शेतकऱ्याचे बसवले नाहीत. मग त्यानंतर योग्य ती कारवाई त्या कंपन्यांवर केली जाईल. आणि लवकरच तुमचे जे काही आहेत ते पंप त्या कंपन्याच्या माध्यमातून इन्स्टॉल केले जातील. तुर्तास तरी एवढी माहिती तुम्हाला द्यायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.